हिंगनघाट शहर के वेदांत कोरसे ने संघ लोक सेवा आयोग द्वारा आयोजित संयुक्त रक्षा सेवा परीक्षा में देश में 366वां स्थान प्राप्त किया है और शहर के लिए गौरव प्राप्त किया है। इस परीक्षा के माध्यम से युवाओं को सेना की तीनों सेवाओं में अधिकारी बनने का अवसर मिलता है। इस परीक्षा में प्राप्त अंकों के आधार पर उम्मीदवारों को एसएसबी साक्षात्कार के लिए बुलाया जाता है। इस साक्षात्कार में विभिन्न परीक्षणों के बाद उनका मेडिकल टेस्ट होता है। फिर मुख्य प्रवेश परीक्षा, साक्षात्कार और मेडिकल टेस्ट के तीनों अंकों के आधार पर उम्मीदवारों की अंतिम राष्ट्रीय योग्यता श्रेणी निर्धारित की जाती है और उन्हें अंतिम प्रशिक्षण के लिए चुना जाता है। संघ लोक सेवा आयोग के द्वारा 23 तारीख को सीडीएस परीक्षा के परिणाम घोषित किए गए। इसमें वेदांत प्रभाकर कोरसे ने देश में 366वें स्थान प्राप्त किया है। ये हिंगनघाट के लोगों के लिए गर्व की बात है। चेन्नई के ऑफिसर्स ट्रेनिंग एकेडमी में अपना प्रशिक्षण पूरा करने के बाद वेदांत लेफ्टिनेंट के रूप में सेना में शामिल हो गए। लोकसेवा आयोगाच्या कंबाइंड डिफेन्स DCS मिलिटरी सर्व्हिसेस परीक्षेचा नुकताच रिझल्ट लागला आणि हिंगणघाटच्या वेदांत कोळसेने घवघवीत असं यश प्राप्त करत 366वा क्रमांक जो आहे देशातून प्राप्त केला आहे। आपण वेदांशी बातचीत करूया यांचं काय। मला सांगा, सगळ्यात पहिले तर आपलं खूप खूप अभिनंदन का आपण इतकं मोठं यश प्राप्त केलं। हे यश जे प्राप्त केलं त्या संदर्भात आपण काय सांगणार? हे यश ॲक्च्युली म्हणजे माझं कमी आणि माझ्या आईबाबांचं जास्त आहे। त्यांच्या सपोर्टमुळे सगळ्या गोष्टी घडत गेल्या। आईबाबांचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट आणि स्वतःवर भरोसा हे असलं तर आय थिंक सगळं होऊ शकते। आणि देशाची सेवा करण्याची एक जिद्द, ही गोष्ट आपल्याला कुठं चढू नाही देत। आणि या सगळ्या गोष्टी असल्या तर आपोआप सगळ्या आयुष्यामध्ये भेटत जाते। मला सांगा, ही जी परीक्षा असते खूप कठीण खडतर म्हणजे मोठा प्रवास खूप कठीण असतो। या प्रवास आपण जसा पार केला, काय बोलणार? कठीणच्या संदर्भात बोललं तर कोणतीच गोष्ट कठीण नसते। म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची माहिती नाही म्हणून आपण म्हणतो कठीण आहे। बट ज्यावेळेस आपल्याला माहिती पडत गेल्या सगळ्या गोष्टी आणि स्वतःहून आपण सगळं करत गेलो, म्हणजे कठीण तर राहते, काही गोष्टी आपल्याला कळत नाही, बट त्याचा अभ्यास करत गेला आणि फेल्युअर पण आले। असं नाही की हे सगळं एका ह्याच्यामध्ये होऊन गेलं। फेल्युअर आले, खूपशा गोष्टी आल्या। फेल्युअरपासून शिकत गेलो, मित्रांपासून गायडन्स घेतला आणि समोर यशस्वी झालो। मला सांगा, यासाठी कुठले कोचिंग क्लासेस किंवा काय म्हणजे मुख्य पायवा काय होता, कुठून वाटचाल सुरुवात झाली? मी कॉलेजमध्ये असताना जे बी सायन्स कॉलेजमध्ये वर्धामध्ये असताना माझे काही सिनियर्स होते, ते प्रिपेअर करत होते। ते आता सर्व्हिसमध्ये आहे। मी त्यांच्याकडे बघून थोडं हे झालं, इन्स्पिरेशन आलं की आपण पण हे करू शकतो। आणि मी मग रिटर्नची अभ्यास स्वतःहूनच केला। रिटर्न मी 4 वेळा 5 वेळा क्लिअर केली, एअरफोर्स आणि आर्मी दोघांची पण मिळून। आणि इंटरव्ह्यूसाठी मी JCSSB पाठशाला भोपाळला एक कोचिंग आहे, तिथे 10 दिवस राहिलो होतो पर्सनली, म्हणजे फिजिकली पण। आणि तिथे मी 2 वेळा मॉक इंटरव्ह्यूज दिले आणि त्यानंतर भोपाळमध्येच माझा इंटरव्ह्यू होता, तो क्लिअर केला। मला सांगा, हिंगणघाटच्या नवतरुणांना आणि जे राज्यातले किंवा जिल्ह्यातले तरुण आहे, आपण ही मोठी जी आहे संधी प्राप्त केली, 366वा क्रमांक मिळवून दिला। युवकांसाठी काय प्रेरणा द्याल, काय सांगाल? कोणत्याच गोष्टीला घाबरू नका की ही गोष्ट आपल्याला माहिती नाही, आपण कोणापेक्षा छोटं नाही आणि आपल्याला म्हणजे माहिती नाही, हेच आपली मोठी म्हणजे प्रॉब्लेम आहे। आपल्यामध्ये सगळे गुण आहे, आपल्यामध्ये सगळे क्वालिटीज आहे। बस एक फरक पडते की आपल्याला म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन नाही जास्त, की कुठल्या एक्झाम्स असते डिफेन्सवाल्या, सगळं होऊ शकते। स्वतःवर भरोसा ठेवा। आणि खूप लोकं म्हणजे कोणी काही असं बाहेरून नाही आहेत, सगळे छोट्या गावातूनच आहे। माझे मित्र, माझे कोर्समेट्स आहे। आम्ही 302 पोरं सिलेक्ट झालो एका कोर्ससाठी। ते सगळे छोट्या गावातूनच आहे। सगळ्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काही एकदम असे मोठे ऑफिसर्स नाही, सगळे मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, तर सगळे करू शकते। नेमका का म्हणजे नेमका कुठला इम्प्रेस होईल का, कुठला संदेश जो नवयुवकाला राहील, नवयुवकाचे जे मोबाईलची पिढी आहे किंवा अन्य मार्गाने भटकत आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश असेल? मोबाईलची म्हणजे जे ॲडिक्शन आहे ते सगळ्यांनाच असते, बट स्वतःला प्रत्येक वेळेस असं लक्षात म्हणजे असलं पाहिजे की आपल्याला आयुष्यात का करायचं आहे। एन्जॉयमेंट सगळे करते, मस्ती सगळे करते आणि चुका पण सगळे करते, पण त्या चुकांपासून शिकलं पाहिजे। आणि एन्जॉयमेंट सोबत पण होऊ शकते सगळ्या गोष्टी, असं नाही की लाईफमध्ये सिरियसच राहिलं पाहिजे। ॲटलीस्ट स्वतःला माहीत असलं पाहिजे की आपण कुठे स्टँड करतो आणि रोज आपण जे स्वप्न बघतो त्यासाठी आपण रोज किती मेहनत करतो, हे आपल्याला माहिती असलं तर मग सगळं होऊन जातं। या सगळ्या प्रवासात आहे महत्त्वाचा जो भाग होता किंवा सहभाग कुणाचा होता, कुणाचा म्हणजे आपल्याला सपोर्ट होता? महत्त्वाचा सपोर्ट तर फॅमिलीचा असते हमेशा। माझे आई, बाबा आणि दादा त्यांनी हमेशाच म्हणजे मला सपोर्ट केलं, की मी जे म्हटलं ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं। कॉलेजमध्ये असताना प्लेसमेंट्स न घेता मी याचा निर्णय घेतला, की मी कॉम्पिटिटिव्हचा प्रिपरेशन करीन। तेव्हा माझे आई, बाबा अजून दादानी मला सपोर्ट केला। आणि दादा हमेशा म्हणायचे, की तुला वाटते ते कर, आपण समोर बघू,
बॅकअपसाठी पण सगळे. म्हणजे या यशाचे श्रेय जे आहे दादा, बाबा, आई आणि यांना देतात असंच म्हणा. त्याच्या व्यतिरिक्त कोणी त्याच्या गॉडफादर? व्यतिरिक्त माझे मित्र आहे, म्हणजे मी लायब्ररीमध्ये होतो पुण्याला तेव्हा पण माझे सिनियर्स आहे काही काही मित्र आहे, माझे रूममेट्स कॉलेजचे सगळे मित्र, सगळ्या मित्रांनी सपोर्ट केला. कुठे ना कुठे सगळेच कामी आले. माझे कॉलेजचे मित्र, कॉलेजचे प्रोफेसर्स सगळे, आणि ज्यांच्यापासून मी कोचिंग घेतली लेफ्टनंट कमांडर यशवंत चरण सर आणि कॅप्टन भूपेंद्र जोशी, या दोघांनी मला पर्सनली गायडन्स दिलं की माझे जे फ्लॉज होते, म्हणजे मी चुका करत होतो ते मला स्वतःला आपल्याला माहीत नसते पडत, कोणतरी मोठं सांगते तेव्हाच कळते. तर त्यांनी मला ते जाणून दिलं की आपण हे पण चुका करतो, आपण याला इम्प्रूव्ह करा, आणि त्यांच्या गायडन्समुळे माझा इंटरव्ह्यू क्लिअर झाला. एकूणच आपण वेदांची जे यशोगाथा होती, वेदांतने जो आहे भारतातून 366वा क्रमांक ज्या मिलिटरी सर्व्हिसेस असतात एक म्हणजे कठीण परीक्षा पास केली आहे आणि हिंगणघाट आणि राज्यासाठी आणि देशासाठी मोठं नाव गौरव केलं आहे. वेदांत कोळसेने 366वा देशातून क्रमांक मिळवत मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये मोठं स्थान प्राप्त केलं आहे. आपण आपल्यासोबत वेदांचे आईवडील सुद्धा आहे, त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांचं काय म्हणणं आहे. पत्रकार आणि शिक्षक अशी दुहेरी भूमिका ठेवणारे कोळसे सर आहे, त्यांच्याशी आपण बातचीत. मला सांगा सर, वेदांतनी मोठं यश प्राप्त केलं, काय बोलणार आपण? वेदांनी जे यश मिळवलं आहे हे खरं त्याचं स्वतःचं यश आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याला लहानपणापासून याची आवड होती देशसेवेची, आणि त्यांनी ती स्वप्न पूर्ण केलं असं म्हणायला हरकत नाही. त्या दरम्यान काय मार्गदर्शन राहिलं किंवा तुमचा काय सपोर्ट राहिला सर, काय बोलणार? तर मी तर त्याला म्हटलं की अजून तू शिक, चांगला शिक, आणि संगणक क्षेत्रात प्रगती कर असं म्हटलं त्याला. परंतु त्याची आवड सगळी या फील्डमध्ये जास्त होती, कारण याचा मोठा भाऊ US ला संगणक अभियंता येतो. त्याच्या पावलावर पाहून हा सुद्धा संगणक अभिनेता होईल असं मला वाटलं होतं, परंतु त्याची आवड इकडे असल्यामुळं त्याला मी मोकळा सोडला आणि तुला वाटते ते कर म्हटलं त्यांनी. मला सांगा सर, वेदांतनी अपेक्षेपेक्षा खूप मोठं यश प्राप्त केलं, देशातून 366वा क्रमांक मिलिटरी सर्व्हिसेस मिळवलं, काय आनंद होता याचा तुम्हाला? मला खूप अति आनंद होता आहे यासाठी की आमच्या कुटुंबामध्ये सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स आहेत, परंतु देशसेवा करणारा एकही व्यक्ती नव्हता, आणि तो एकमेव माझ्या घरात पैदा झाला, याचा मला आनंद आहे. एकूणच त्याचबरोबर वेदांची आईसुद्धा आहे, वेदांच्या आईसोबत सुद्धा संवाद. सांगा काय हे वेदांतने आज यश प्राप्त केलं, काय बोलणार? वेदांतने आज खूप मोठं यश प्राप्त केलं, खूपच आनंद झाला. काय म्हणाल? वेदांतचं म्हणणं आहे का तुमचा पाठबळ आई वडिलांचं खूप मोठं होतं, त्या संदर्भात काय सांगणार? आमचं पाठबळ होतंच त्याला म्हणजे जे करायचं होतं ते कर बा. वेदांचा रिझल्ट लागला, वेदांचा रिझल्ट आला, त्यावेळेस तुम्हाला काय आनंद झाला? खूप आनंद झाला. म्हणजे आपल्या हिंगणघाट शहरामध्ये पण असं कोणी आहे नाही, आणि पूर्ण विदर्भातूनच तो एकमेव असल्यासारखा आहे. एकूणच वेदांच्या आईचे जे आनंद आश्रू निघले. वेदांतचं जे मोठं यश प्राप्त केलं ते कौतुकाचंच आहे हिंगणघाट शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी आणि विदर्भासाठी. 366वा क्रमांक वेदांतनी मिलिटरी सर्व्हिसेस मिळून एक मोठं नाव जे आहे शहरासाठी केलं आहे. NBCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।